पेरणीचा हंगाम सुरू असताना युरिया मिळवण्यासाठी अकोटमधील शेतकऱ्यांना कृषी केंद्राबाहेर रात्रभर रांगेत थांबावं लागलं। एका पोत्यासाठी 75 वर्षांचे वृद्ध शेतकरी आणि लहान मुलांनाही रात्र जागून काढावी लागली। यानंतर माझानं ही बातमी दाखवली आणि प्रशासन खडबडून जागं झालं। बघूया काय घडलं। सर्वप्रथम एबीपी न्यूजचे मनापासून आभार। आमची न्यूज बातमी आमच्या म्हणजे सर्व महाराष्ट्रभर फैलवली। आम्ही एबीपी न्यूजचा माझ्यातर्फे आणि शेतकऱ्यांतर्फे धन्यवाद व्यक्त करतो। रात्रीचे 3 वाजता आहेत, तुम्ही पाहतायत माझ्या घरामध्ये किती वाजले आहेत आणि आपण आहोत अकोटमध्ये। आणि माझ्या इकडल्या बाजूने तुम्ही पाहत असाल तर ही संपूर्ण गर्दी जी आहे कोणत्याही एका कार्यक्रमासाठी झालेली नाही, तर ही सर्व शेतकरी आहेत। आणि आम्ही आलो 12 वाजता, रात्री 12 वाजता कुठून आले आहेत तुम्ही? आम्ही आलो बांबर्ड्यावरून। कुठून आला तू? बांबर्डा। कुठून आला मावशी तुम्ही? बरोड जाऊ का? बरोबर जाऊ का? तुम्ही कुठून आल्यात? बरोड जाऊ का? काय कशासाठी आलात तुम्ही? सकाळच्या जवळपास 5 वाजता आपण पाहतात आणि आपण आलो आहेत अकोटमधल्या या दुसऱ्या ठिकाणी। आणि ही सर्व जी गर्दी दिसते तुम्हाला, ही सर्व शेतकऱ्यांची गर्दी आहे। आणि आता सकाळ झाल्याने दुकान उघडण्याच्या आशेने सर्व शेतकरी जे आहेत ते रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत। काय कशासाठी आले सर्व लोक? हे युरिया खतासाठी आम्हाला खतच नाही मिळून राहिलं आहे। रोज आम्हाला एक दीड म्हणजे 12 तास इथं बसावं लागते आम्हाला। जेवण नाही, पाणी नाही, चहा नाही, इथं काहीच नाही, पाण्याची पण व्यवस्था नाही इथं। अख्खी रात्र तुम्ही झोपून काढली आता? झोप झाली का तुमची? नाही सर, आम्ही 12 वाजतापासून आलेलो आहोत इथं। पाण्याची पण सोय काहीच सोय नाही, युरिया खतासाठी आलेलो आम्ही। आमच्या वावरामुळे रस्ता नसल्यामुळे आम्हाला खत मिळत नाही, म्हणून उन्हाळ्याचं खत न्या लागते शेतामध्ये। आम्ही रातपासून इथं बसला उपाशी तपाशी, पण आम्हाला एक पण पोतं भेटून नाही राहिलं खताचं। म्हणजे आता सकाळचे 6 वाजता आहेत जवळपास आपण पाहतो। आणि 6 वाजताही आता पाहतो की ही गर्दी जी आहे ती गर्दी आणखी जास्त वाढताना दिसते। आणि त्याचं नियोजन त्या दिवस नंतर सरकारनं आणि प्रशासनानं करायला पाहिजे होतं। काही व्यवस्था नाही का इथं? काही व्यवस्था होती का पाण्याची वगैरे? काही नाही, सध्या मी आमच्या जवळ पाणी आहे। अंतरगाववरून मी आली आहे आणि इथं लिमिटेड सीट आहे, म्हणजे 300 लोकांचे नंबर घेतला जाते। आम्ही 2 वाजता येऊन पण आमचा 64 नंबर लागलाय। तुम्ही आम्हाला हेच की बुवा या लोकांची अवस्था काय, मग आम्ही नाश्त्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, हे जवळपास आम्ही चॅनलच्या समजा आमचं हे लक्षातही नव्हतं, पण आपण एबीपी माझानं आमच्या लक्षात आणून दिलं। आणि आम्ही जे आमच्याच्यानं व्यवस्था झाली ते आम्ही चहा पाण्याची, पोह्याची, नाश्त्याची सर्व व्यवस्था आणि सावलीत बसण्याची सर्व व्यवस्था आम्ही केली। कृषी केंद्र उघडले आणि थेट आता कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुपनचं वाटप करण्यात येतं। आणि मात्र ही रांग जी आहे ती मोठी रांग आपण पाहतो आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष दिसत आहे। आपण प्रत्येक शेतकरी 5 बॅग वाटप करतोय। आपल्या ज्या युरियाच्या रेक आहे ते येत आहेत, उद्या 860 मेट्रिक टन आपल्या अकोट तालुक्यामध्ये येत आहे। फक्त शेतकरी बांधवांना एवढीच विनंती आहे की आवश्यकतेनुसार आपण खत खरेदी करावं। सर्व शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये। सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी ते धावून आले, त्याच्यासाठी त्यांचा आभार आहे। शेतकऱ्यांच्या आभाराचा जो प्रश्न आहे तीच आमची ताकद आहे। आम्ही ग्वाही देतो संपूर्ण शेतकऱ्यांना, महाराष्ट्राला, सर्वसामान्य माणसांना की एबीपी माझा कायम त्यांच्या लढाईसाठी त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून असणार आहे। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोट, अकोला।